नागपुर के युवाओं को सफेद जहर से बचाने के लिए पुलिस ने ऑपरेशन थंडर जारी रखा है। नागपुर पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत बड़ी कार्रवाई करते हुए एक ड्रग तस्कर को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने कामगार नगर में जाल बिछाकर मोहम्मद सलमान को गिरफ्तार किया, जिसके पास से 5.63 ग्राम एमडी ड्रग्स बरामद हुआ है। हालांकि उसका साथी फैजान भागने में सफल रहा। पुलिस ने ड्रग्स और मोबाइल सहित कुल 57,300 रुपए का माल जब्त किया है। वही दोनों आरोपी पुराने अपराधी बताए जा रहे हैं और पीएसआई नलटे की टीम फरार आरोपी की तलाश कर रही है। आपको बता दें कि यह कार्रवाई केवल गिरफ्तारी नहीं बल्कि उन हजारों परिवारों को बचाने की कोशिश है जिनके बच्चे इन तस्करों के निशाने पर होते हैं। पुलिस ने साफ संदेश दिया है कि शहर की गलियों में जहर बेचने वालों को बख्शा नहीं जाएगा। जय हिंद। संपूर्ण नागपूर शहरामध्ये आमचे ऑनरेबल सीपी डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर ही मोहीम राबविण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज आमच्या डीबी पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की आरोपी फैजान अहमद, सगीर अहमद आणि मोहम्मद सलमान अन्सारी असे दोन्ही आरोपी हे एमडीची विक्री करता कामगार नगर जिल्हा परिषद शाळा ग्राउंड इथे ते येणार आहेत अशी माहिती मिळाल्याने आम्ही तिथे सापळा रचला होता। त्या अनुषंगाने ते तिथे दोघ जण मोटरसायकलवर आले आणि ते जसे आम्हाला दिसले त्यांना आम्ही अडवून त्यांना विचारपूस केली असता त्यामध्ये जो फैजान अहमद, सगीर अहमद आहे हा मोटरसायकल घेऊन तिथून पळण्यात तो यशस्वी झाला आणि जो आरोपी आम्हाला मिळाला त्याचं नाव आहे मोहम्मद सलमान अन्सारी वल्द सलीम अन्सारी। हा उपलवाडी एसआरए कॉलनी मध्ये राहतो। त्याच्या ताब्यातून एमडी सदृश्य अंमली पदार्थ जे आहे हे 5.63 ग्रॅम असं मिळालेलं आहे। त्याची किंमत 56,300 आणि त्याच्याकडे असलेला एक मोबाईल आम्ही जप्त केलेला आहे। असा एकूण 57,300 असा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलेला आहे। सदरच्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतला असून आता त्याची सखोल चौकशी आम्ही करणार आहोत आणि हा जो फरार आरोपी आहे फैजान याचा पण आम्ही कसून शोध घेणार आहोत। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल मंगलवार की रिपोर्ट।